पोपटराव भसे लिखित धमाल भाग 4. मामाची गोधा आठवल्यामुळे संभामंदाचं प्रकरण आनंदाच्या कानावर घालण्याची वेळ शंकरवर आली नव्हती. त्यांनी संभाला हातोहात गंडवून आबांच्या कानी लागायला सांगितलं होतं. त्यांचा प्रभू मामा सालाबादप्रमाणे बहिणीकडून ओवाळून घेण्यासाठी भाऊबीजेला येणार होता, म्हणून संभा गणपती महोत्सव संपल्याबरोबर साखरपुडा उरकून घेण्याचा आबांजवळ आग्रह धरणार होता. आबांना अर्थात कसलाही संशय यायचं कारण नव्हतं. संभानी आबांची भेट घेतल्याचं समजताच दुसऱ्या दिवशी सकाळी शंकर आनंदाचा सल्ला घ्यायला गेला. त्यांनी आनंदाला सगळा वृत्तांत विस्तारानं सांगितला तेव्हा आनंदा शंकरला म्हणाला, तुझे काका मावशी आबा सांगतेत म्हणून लागली संभामंदाचा साखरपुडा करायला तयार होणार नाहीत. शिवादादाचा तुझ्या मामाचा विचार घ्यायला पाहिजे म्हणतील, मग काय करायचं ना? काहीतरी मार्ग काढायला पाहिजे ना आनंदा. प्रश्न अवघड वाटायला लागल्यामुळे दोघेही थोडा वेळ विचारात मग्न झाले. आनंद अशा बाबतीत महाधूर्त होता. एक युक्ती त्याच्या डोक्यात साकारली. टाळी वाजवून तो शंकरला म्हणाला, एक नामी आयडिया सुचली बरं का शंकर. कोणची? संभामंदाच्या पलायनाची. जरा विस्कटून सांग. मग आनंदा शंकरच्या कानी लागला. सुचलेली अफलातून कल्पना विस्तारानं ऐकताच शंकरने अत्यानंदानं टाळी वाजवली. तो म्हणाला, तुझी आयडिया अफलातून आहे, मला आवडली. फार मोठ्या टेन्शनमधनं तू मला मुक्त केलंयस. अरे तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाही दोस्ता. आभाराचं नंतर बघू, आधी साखरपुडा तर होऊ दे. नाही, आता वेळ दौडून चालणार नाही. आबांची लगेच भेट घ्यायला पाहिजे. आबा घरी आहेत की? नाही, नसतील ते. बहुतेक माळ्यात गेले असतील. माळ्यात जायला पाहिजे आनंदा. आणि शाळा? आजच्या दिवस दांडी मारू. तू बरोबर असला ना, आबांना संशयाला जागा नाही राहायची. ठीक आहे, जाऊ तासाभराने जेवण करून. चालेल, जेवल्याबरोबर मी तुझ्याकडे येतो. 10 वाजायला आले होते. शंकर घरी गेला. माई वांगी चिरत होती. सुंदर भुईमुगाच्या शेंगा फोडतच होती. त्यांच्या जवळ गेल्याबरोबर शंकर म्हणाला, अजून स्वयंपाक व्हायचा वेळ माई. अरे बाबा, भाकरी झाल्या आहेत. कालवणाला कितीसा येळ लागतोय. आणि आबा कुठे गेले? मळ्याकडे जाऊन तासभर झाला की त्यांना. आणि तू कुठं गेलता? मी आनंदाकडे गेलतो गणित सोडवायला. घे, बसून घे. सुंदर, आवर बाई. आणि आबा काय खाऊन गेले नसतील ना? अरे पोहे खाऊन गेले. चहाबरोबर रात्रीची अर्धी भाकरी पण खाऊन गेले. त्यांना काय शिळ्या पकायचा रतीब लावला का तू माई? मी धडधाकट असते तर नसता लावला का? काल तर चांगल्या उड्या मारत होती की. तुला उड्याच दिसणार आहे बाबा माझ्या. पाटेला कंबर आवळून टाकली तवा चुलीजवळ बसता आले. पण आबांच्या न्याहारीचं काय? तू कामाचा पोरगा आहे. घरचे सोडून 17 उद्योग तुझ्या मागं. माई आज मला सुट्टी आहे म्हणून म्हणतोय तर. बाया, मध्येच कशाची सुट्टी? संस्थेच्या वर्धापन दिनाची. आबांची न्याहारी घेऊन मी जाईल. महादेवच पावला म्हणायचा. आता तू पण माझ्याबरोबर जेवून घे. बाम लावून पलंगावर पड जाऊन. अरे सुंदरला शाळेत जायचं आहे. घराची आवरावर व्हायची. ती दुपारी घरी आल्यावर मी करतो की. किती काळजी करतो रे बाबा तू आईची. हां, माझ्या काळजी पाहिजे निम्मं अंग नाही राहिलं तुला. माई उपरोधानं म्हणाली. माई, तुझ्या आजाराची काळजी माझ्यापेक्षा जास्त आबानं सातवती. तू आ ईची 12 घडी तोंडपाठी केली आहेस हे त्यांना अजून माहिती नाही. फळीवरची ताटं घे, पानं घे. तोंडाला चव नाही राहिली. गरमागरम भाकरी खाते आता अर्धी चतकोर. अर्ध्या चतकोरनं काय होणार आहे माई? तेवढ्यात संतोष घरात आला. भावाजवळ बसत म्हणला, मला पण जेवायचा माई. गायते का तू बाळा? शंकरने विचारलं. मला पवायला जायचंय. कुठं? भोकरीच्या वाड्यात? नदीवर जायला तू बंदी केली, मग कुठं जायचं आंघोळीला? काल किती वेळा केली आंघोळ? शाळा नव्हती का? आमचे गुरुजी आजारी आहेत, अजून 2 दिवस येणार नाहीत ते. मजा आहे मग. चिक्कार, मासे, खेकडे. अरे बाबा, नदीतले शिंगटे साकवाजवळ येऊन लागल्याचं समजलं म्हणून मीच 5-10 धरून आणाय सांगितले. 5-10 होते का ते माई? कालवनाची कढई भरली होती. शंकर भाऊ, संध्याकाळपर्यंत 3 वेळा माईनं मासे खाल्ले. काय माई, खरं आहे का? तुझ्यासाठी लय बाजूला काढून ठेवले होते. एक बोका,
चांदईच्या खिडकीतनं कधी आला कळलंच नाही रे. जाऊ दे माई, तुझा आत्मा झाला ना तृप्त. तो बोका कोणाचा होता? जेवढं तू पुढं बघून किती बोलायला लागतं रे तुला. खापराचं असतं तर कधीच फुटून गेलं असतं. आज किती शिंगटे पकडून आणता संतोष कुमार. माईने परवानगी दिली तर. अरे बाबा, माईच्या तोंडाची चव गेली. मग काय, जेवल्या बरोबर जातो साकवाकडं. काय नेऊ मासे पकडायला? बाबा, माझं लुगडं नेऊ नको हां. कपाटा तुझ्या बापाचं जुनं धोतं रे. ते रागवतील ना. त्यांना मासे खायला मिळाले मग का रागवतील? आज बॉकेला येऊ देऊ नको पण माई. अरे हातात काठी घेऊन दिवसभर चुलीजवळ पडून राहीन मी. नाही पण जागी राहशील का तू? जेवण झाल्यावर शंकर आबांची न्याहारी घेऊन आनंदाकडे गेला. आनंदा जेवून तयारीत होता. मळ्यात पोचायला त्यांना 12 वाजले. आबा राघू महिन्याच्या मदतीनं अर्ध्या एकराच्या फडात टमाट्याच्या वेली बांधण्यासाठी तारा ओढत होते. काम थांबवलं. त्यांनी लेकाला विचारलं, अरे तुझी आई येणार होती ना? ती बसली कंबर धरून. कामं नको असत्यात तुझ्या आईला. सोपा प्रश्न तुम्ही अवघड करून ठेवलाय आबा. चला जेवायला चला. आबांनी जेवायला सुरुवात केल्यावर शंकरनं संभा प्रकरणावर बोलायला सुरुवात केली. आनंदही त्यात अधूनमधून भर घालायला लागला. आबांना अजिबात संशय आला नाही. सगळं खरं वाटलं. शेवटी आनंदा म्हणाला, आबा, काका मावशीचे आबरू वाचवणं आता सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही मंडळींनी संभा भाऊच्या इच्छा समजून घेतल्या नाही. 2 तोळ्याकरता अडून बसला. आता 2च तोळे काय 5 तोळे पण मिळणार नाही. आबा, तुम्ही वेगानं हालचाल केली तर काका मावशीवर डोंगण आपटत बसायची येळ येणार नाही. त्यांच्या आबरूपेक्षा 2 तोळे महत्त्वाचे नाही आबा. तारा वाढण्यासाठी तुम्ही तासभर थांबू शकाल का? आबांनी शंकरला विचारलं. अहो थांबू की. जेवल्याबरोबर तुम्ही जा गावात. इथली चिंताच करू नका. काका मावशीला सगळं इस्तरानं पटवून द्या तुम्ही. हातावर पाणी पडल्याबरोबर आबांनी गावचा रस्ता धरला. त्यांचे थोरले साडू दिना भाऊ म्हणजे नाना मेहुणी सकट घरातच होते. त्यांनी टाकलेल्या घोंगडीवर आबा बसले. 5-10 मिनटं अवांतर गप्पांनंतर आबांनी विषयाला सुरुवात केली. काय शिवा मळ्यात गेलाय काय नाना? होय, त्याला मळ्यात जाऊन 2 तास होऊन गेले. का? त्याच्याकडं काय काम आहे का? नाही तसं नाही, पण का अडकळला का? तुम्ही शिवा वेगळे नाही आहे, पण त्यो असतं तर बरं झालं असतं. काय विषय आहे? गंभीर आहे का आबा? हा, आता गंभीरच म्हणायला पाहिजे. शिवा नसू द्या. तोंडात गुळणी न धरता सांगून टाका. नानीनं बाहेर येऊ द्या, मग सांगतो मी. काय भानगड आहे आबा? नानांनी धडधडत्या काळजीने विचारलं. भानगड समजली म्हणून तर तुम्हाला सांगायला तातडीने आलो मी. आबा गंभीरपणे म्हणाले. नानांनी बायकोला हाक मारली. नानी बाहेर येऊन बसल्यावर आबा म्हणाले, माझ्या कानावर एक लय धक्कादायक बातमी आली. धक्कादायक? हा, धक्कादायकच आहे. हो आबा. नानी पुढे बोलूच शकल्या नाहीत. बोला ना आबा. संभा मंदा दोघं सज्ञान आहेत नाना. त्यांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या भावनांचा विचार न करता तुम्ही विषयच संपून टाकला. बरं मग? अहो, दोघांनी सज्ञान असल्याचे शाळेचे दाखले काढून घेतले. घट उठल्यावर 3-4 दिवसांनी ते एखाद्या मंदिरात जाऊन एकमेकांना हारतुरे घालणार आहेत. त्यांना तुम्ही कोणी धमकवू नये म्हणून ते लागलीच हारतुऱ्यांसकट पोलीस स्टेशनवर हजर होणार आहेत. ही बातमी ऐकल्यावर नाना नानींना घामच फुटला. फक्त 2 तोळ्यासाठी खोडा घालून ठेवल्याचा पश्चात्ताप वाटायला लागला. त्यांची दातखिळच बसल्यासारखी झाली. दोघांपैकी कोणी काही बोले ना म्हणून आबा त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणाले, हे बघा नाना नानी, एवढं चिंताक्रांत व्हायचं काय कारण नाही. अजून पित्तरपाडा संपायचा आहे, घट बसायचे, म्हणून चूक दुरुस्त करण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. 2 तोळ्याचा आग्रह द्या सोडून. त्या 2 तोळ्यात तुम्ही काय हवेली बांधणार नाही. तुम्ही गुलाबच्या परिस्थितीचाही विचार करा. त्यांनी काय शेत विकून बहिणीचं लग्न करायचं का? त्यांनी 5 तोळे कबूल केले हीच मेहरबानी समजा. माणसापेक्षा तोळे मोलायचे नाही नाना. आणि पोरं हारतुरे घालून पोलीस स्टेशनला गेले ना तर ते 5 तोळे बी मिळणार नाहीत. आणि जी आबरू जाईल ती 100 तोळ्याने बी भरून निघणार नाही.
त्यापेक्षा या कानाची त्या कानाला खबर लागू न देता तडका फडकी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साखरपुडा करून टाकायचा निर्णय घ्या. लग्न नंतर सवडीने पाहिजेल तेव्हा करा. आबा म्हणते ते बरोबर आहे मालक. संभाला मंदा आवडली. मंदा चांगल्या वळणाची पोर आहे. त्यांनी बंडाळी केली तर जाणारे आबरू आबा म्हणले त्याप्रमाणे 100 तोळ्यांनी नाही भरून यायची. गावात नातलगात छितू करून घेऊ नका मालक. आपल्यासाठी 2 तोळे काय लय नाही. जमाना बदललाय नाना. जुनं राज्य गेलं आपलं. निष्कारण ताणून धरायचं काम करू नका तुम्ही. या विषयावर आणखीन थोडा वेळ खलबतं केल्यानंतर नानांना निर्णायक सुरात म्हणाले, तुम्हाला अजून बी घाम फुटत नाही का मालक? आता आणखीन कसला विचार करताय? आबांना बरोबर घ्या. आत्ताच्या आत्ता गुलाबला भेटायला जावा. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी साखरपुडा करायचा आहे, मग सांगून या. झाकलेली मूठ झाकलेली राहू द्या. गुलाबला हे काळबेरं सांगू नका आणि त्याच्यासमोर तोळ्याचा विषय काढू नका. उठा. शिवाच्या कानावर घालायला पाहिजे. ते घालू की संध्याकाळी. तो काय नाही म्हणणार आहे का? पण विषयाला आणखीन फाटं फुटाय नको. नानांना उठावंच लागलं. आबांना बरोबर घेऊन ते गुलाबला भेटायला गेले. गुलाब घरीच होता. त्यांनी दोघांचं अत्यानंदानं स्वागत केलं. आबांच्या मध्यस्थीनं काथ्या कुटा टाळून दोघांनी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संभा मंदाचा साखरपुडा करायचं निश्चित केलं. नानांनी अर्थातच तोळ्याचा विषय काढला नाही आणि याचं गुलाब पारवलाच नाही तर मंदाला सुद्धा अतिशय आश्चर्य वाटलं. साखरपुडा झाल्यानंतर 3-4 दिवसांनी दुपारी मंदा शंकरला भेटायला त्याच्या घरी गेली. शाळांना दिवाळीची सुट्टी लागली होती. शंकर अंगणालगतच्या डेरेदार भेंडीच्या झाडाखाली सतरंजी टाकून दिवाळ सणासाठी आकाश कंदील बनवत होता. सुंदर संतोष त्याच्याजवळ बसली होती. हातातलं काम खाली ठेवून शंकर मंदाला म्हणाला, बसा वहिनीबाय बसा. सुंदर पाणी घेऊन ये वहिनीला. सुंदर उठल्यानंतर संतोष हसत म्हणाला, तायडे नाकलय गच झालं तुझं. साफ करून घरात जा. सारखे फुरफुर चालले. सांगते तुला ढुंगण नीट होता येतंय का? शंकर भाऊ हा एवढा मोठा घोडा झाला तर अजूनही भोकरवाड्यात माझ्या एवढ्या पोरीसमोर नागड्याने आंघोळ करतोय. अगं तायडे संतोष लहान आहे आपला अजून. रोज हातरुणात मुततो बी शंकर भाऊ आणि मला शहाणपणा शिकवतोय आत्ता. अगं तुला सर्दी झाली याची माहिती नाही बाळाला. जा घरात जा. नानीत जा. हाताबरोबर नाक चांगलं साफ कर. अजिबात अडथळं ठेवू नको. संतोष तिथून पळाल्यानंतर सुंदर घरात गेला. मंदा हसत म्हणाली, चांगली करमणूक आहे की तुला. आता काय घरात लहान बाळंडा असली की करमणुकीला तोटाच नाही. तुझ्या कामात अडथळा आणला का मी? दिवाळी अजून 12 कोसा होई वहिनी. आमचा काय टाईमपास चाललाय. आमचं अजून लग्न व्हायचं आहे भाऊ. लगे वहिनी मानायची घाई करू नको. लाज वाटते रे. तू आपलं नावाने हाक मार. बरं सांग कशी काय सवड मिळाली? अरे 3-4 दिवसापासून चाललं होतं यायचं. मग कुठं अडलं? कुणी धचा मा करू नये म्हणून नाही आले. मग आज कसं काय येणं केलं? तुझे आभार मानल्याशिवाय जीवाला चैन नाही पडत. असा कुठला पराक्रम मारला मी? पराक्रमच केला तू. फार मोठा चमत्कार घडवून आणलाय तू. राहून त्याचं आश्चर्य वाटते. अरे नानांनी तोळ्याचं साधं नाव बी नाही काढलं. संभा भाऊची झाली का भेट? तेवढ्यात सुंदर पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. मंदाच्या हातात तांब्या देत म्हणली, चूल पेटवू का शंकर भाऊ? तुझ्या तोंडावर तर सकाळीचं चुलीचं काळ अजून गेलं नाही तायडे. आता चूल पेटवायच्या फंदात पडली तर संध्याकाळी माई आबांना ओळखू येणार नाही तू. वातीचा स्टोव पेटव आणि चहा ठेव. चहा गोड करू का? मग चहा काय कडू करतात का? सारखं कसं सांगायला लागतं का तुला? किती दिवसांनी आली मंदा वहिनी. चहाबरोबर खायला असेल ना काही? हाय की बिस्किटचा पुडा आहे, चकल्या पण असतील. मग मस्तपैकी एक घट्ट दुधाचा चहा घेऊन ये बाहेर. सुंदर घरात गेल्यावर मंदाने विचारलं, माई ना आभा मळ्यात गेले का? नाही, माईच्या दवाखान्यात वाऱ्या चालू झाल्या. काय दुखतंय? कंबर दुखी. एका पायाला मुंग्या येतात तिच्या. मग फोटो काढून बघायचा की. आता तेच करायला लागणार आहे. दुखणं बाळावत चालल्यासारखं वाटते. सगळं अवघड झाले. आणि मग स्वयंपाक पाणी? काय बसल्या बसल्या माई करते स्वयंपाक. पाणी लाख्या कोळी आणतो. सुंदर धुणं धुती, जाडलोट करते. मग दवा पाण्याने काय फरक नाही पडला रे? अगं तात्पुरतं बरं वाटते.
गोळ्याची पावर संपली की पुन्हा सुरू होते. आता कधी येतील त्या? काय तासाभरापूर्वी गेली, दिवस मावळले यायला. आडल्या नडल्या वेळी बोलवीच जा मला. तुला सांबा भाऊच्या भेटीबद्दल विचारलं होतं मी. झाली की भेट? कुठं? कवठी खाली, परवा रात्री 8 वाजता. मी तयारी दाखवली होती, पण राजेंनीच नकार दिला. मला म्हणले तुझी परीक्षा बघत होतो. शनिवार होता. दुसऱ्या दिवसापासून शंकरला आठवड्याभरासाठी नाताळची सुट्टी लागणार होती. 3 तासानंतरच्या मधल्या सुट्टीत शंकर आनंदला आणि कमला माधुरीला शिपायांनी वाळून सरांचा निरोप दिला. शाळा सुटल्यावर तुम्हाला सगळ्यांना वाळून सरांनी थांबाय सांगितलंय. सरांना भेटल्याशिवाय कोणी घरी जायचं नाही. वाळुंज सरांचा निरोप ऐकता चौघही हादरले. गणपती करायला गेले होते, पण मारुती झाला होता असं वाटायला लागल्यामुळे एकाच्याही वाटे ब्र शब्द बाहेर पडू शकला नाही. धडधडत्या काळजानं ते वर्गात जाऊन बसले. वाळुंज सर त्यांचे वर्ग शिक्षक होते. SSC बोर्डाचे फॉर्म भरले गेले नव्हते. शंकर आनंदच्या कानात कुजबुजला. प्रकरण शिंदेबाईपर्यंत पोचलं असावं. शिंदेबाई प्राचार्यापर्यंत गेले असतील आणि मग वाळून सरांनी आपली नावं घेतली असणार. पण आपले फार्म नाकारले जायची भीती वाटायला लागली ना. धमाल करायच्या नादात आपण हा विचार केला आनंदा. वाळून सर आपल्यावर जाळ काढल्याशिवाय राहणार नाहीत. काय आता आपण चूक केली, शांतपणे तोंड देऊ. काय आपण चूक का केली ते आपण सांगू प्राचार्यांना. आपल्यालाही लाज आहे, आबरू आहे ना आनंदा. अरे पण ह्या शिंदेबाईची काय चूक आहे? त्यांना लाज आबरू नाही का? तोच तर गाढवपणा झाला ना आपल्याकडनं. पलीकडच्या बाकावर बसलेल्या माधुरी कमलात पण अशीच कुजबूज चालली होती. माधुरी म्हणाली, काय करायचं का आता? काय माझी तर मतीच गुंग झाली. अगं सरांनी आपल्या घरच्यांना बोलवलं तर लय पंचायत. नाही सर एवढ्या टोकाला नाही जाणार कमला. कशावरनं म्हणती? हे बघ चिठ्ठ्या शंकरने आनंदाने लिहिल्या, त्यात आपण एक शब्दही लिहिलेला नाही. आपल्या मैत्रीवर सरांनी आक्षेप घेतला तरी आपण सरांचे आरोप नाकारू शकतो. अगं आनंदा तुझा नातलग आहे. आपल्याकडून काही सुद्धा आक्षेपार्ह घडलं नाही आहे आणि कर नाही तर काय डर कशाला? नंतरच्या 2 तासात एकाचंही शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष लागलं नाही. त्यांच्या मनात नाही ते विचार यायला लागले होते. तोंडचं पाणी पळालेलं होतं. काळजात धाकधूक वाढायला लागली. एकदाची शाळा सुटली. चौघेही बसल्या जागेवरनं उठले नाहीत. 8-10 मिनिटांनी शिपाई त्यांना बोलवायला आला. मनातलं टेन्शन कमी करण्यासाठी शंकरनी त्याला विचारलं, प्राचार्याच्या केबिनमध्ये जायचं ना भाऊ? नाही सरांनी तुम्हाला शिक्षकाच्या खोलीत बोलवले. आणखीन कोण शिक्षक आहेत खोलीत? नाही वाळून सर एकटेच आहेत. किती हार गुच्छ आणले सरांनी? अरे तुमचा सत्कार करायचा असता तर सगळा स्टाफ थांबून राहिला असता. मला वाटतं तुला जे वाटते ते तुझ्या खिशात ठेव भाऊ. चल आता. पुढ्यातल्या टेबलावर पेपरवेट खाली 2 चिठ्ठ्या ठेवून वाळून शिक्षकांच्या खोलीत दाराकडे तोंड करून बसले होते. त्यांची मुद्रा गंभीर असायला पाहिजे होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. या विद्यार्थ्यांना आलेलं बघून ते मिश्किलपणे म्हणाले, या मंडळी स्वागतम. वाळून सर शिस्तप्रिय होते. कडक स्वभावाचे होते. आवाज धारदार होता, म्हणून त्यांनी केलेलं स्वागत चौघांना उपरोधिक वाटलं. दाराच्या आत पाऊल टाकायची एकाला हिंमत झाली नाही. वाळून सर सुहास्य मुद्रेनं पुन्हा म्हणाले, अरे बाहेर का उभे? या आत या. मला कालपासून जुलाब होत्यात सर, आणि कमलाचं सकाळी सकाळी दरण फुटलंय. शंकर दारातनं म्हणाला. नाही तुम्ही आत या तरीसुद्धा. कसं आहे, खोली साफ करायला शिपाई आहे, या. आता मात्र वाळून सरांपुढं जायलाच लागलं. ते गालात हसत म्हणाले, बसा लाजायचं कारण नाही, बसा. खुर्च्यांवर बूड ठेवल्याबरोबर आनंदनी गंभीरपणे विचारलं, आम्हाला का बोलवलं सर? या पेपरवेट खाली 2 कागद आहेत. का बोलवलेलं असावं हे मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. सांगा. सर सत्य ते सांगतो. तुम्ही वर्गात संधी मिळेल तेव्हा सगळ्यांच्या समोर आम्हाला अपमानित करत होता.
कुठल्याही कारणावरनं तुम्ही आम्हाला टोचून बोलत होता आणि आमच्या वर्तनावर संशय घेत होता सर. सर, आमची मैत्री निर्मळ आहे, पवित्र आहे सर. आमच्या मैत्रीत पाप नाही सर. सर, माधुरी माझी मेव्हणी आहे, थोरल्या बहिणीची ननंद, आणि कमला माधुरीची बालपणापासूनची मैत्रीण आहे. यांच्या घरी आमचं नेहमी जाणं येणं असतं सर. त्यांच्या घरच्यांना विचारायला चला तुम्ही पाहिजे तर. आमच्याकडून कधी कोणचा गैरप्रकार घडला असेल तो आम्हाला सांगा ना सर तुम्ही. अहो, तुमच्यामुळं आपल्या वर्गातले विद्यार्थी आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागले. ते आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं. अहो, तुम्ही एकदा तरी आम्हाला जाब विचारायला पाहिजे. पण साप म्हणून नुसती भुई थोपटत राहिले तुम्ही, म्हणून आम्हाला हा प्रकार करणं भाग पडलं सर. मी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे सर, म्हणून तुमची परवानगी असेल तर एक उदाहरण सांगतो. आहे, परवानगी आहे, सांग. सर, येशूचं प्रवचन चालू होतं. त्याच्या प्रवचनाला एक वेश्या आली. सगळे श्रोते तिला पापीन म्हणून दगड मारायला लागले. तवर हात उंचावून येशू सगळ्यांना म्हणले का ज्याने आत्तापर्यंत एकही पाप केलं नसन त्यानेच फक्त दगड मारायचा. अपेक्षित परिणाम झाला सर. दगड मारणारे सगळ्यांचे हात खाली गेले, सगळ्यांनी मानच खाली घातले. वाळून सरांनी टाळ्याच वाजवल्या. ते म्हणाले, उदाहरण छान सांगितलं. वस्त्राआड सगळे नग्न असतात, पटलं मला. त्यावर आनंदा गंभीरपणे म्हणाला, यात या दोघींचा कसलाही संबंध नाही सर. तुम्ही आम्हाला फालतू लोफर समजून सारखे हिनवायचे, म्हणून आम्ही हा चुकीचा मार्ग पकडलाय. आमच्याकडनं चुकी झाली. सॉरी मुलांनो, तुम्ही चांगल्या घरची मुलं. तुमचं हे माध्यमिक शिक्षणाचं शेवटचं वर्ष. तुम्हाला मी विश्वासात घेतलं नाही, माझ्याकडनं चूक झाली. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त मनस्ताप झाला असणार सर, म्हणून तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहे, शंकर म्हणाला. नाही नाही नाही, मला अजिबात मनस्ताप झालेला नाही मुलांनो. उलट तुमच्या या गमतीने माझा फार मोठा गहन प्रश्न सुटला. काय बोलताय सर? खरं सांगतो, तुमची ही धमाल आयुष्यभर विसरणार नाही मी मुलांनो. तुमचे आभार मानण्यासाठी. सर, आम्ही समजलो नाही हो काय. सांगतो, खुलासेवार सांगतो. खरंच सांगतो, मी खरोखर शिंदे मॅडमवर मनापासून प्रेम करत होतो. पण ते प्रेम कसं व्यक्त करायचं हा प्रश्न मला सारखा सतावत होता. आणि मग तो प्रश्न तुमच्या करामतीने सहज सुटला. अरे, शिंदे मॅडमसुद्धा माझ्यावर प्रेम करत होत्या. तुमच्या चिठ्ठ्यांनी आम्हाला आमच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिला. मी तुमच्या दोनही चिठ्ठ्या मॅडमच्या पुस्तकात ठेवून दिल्या. त्याच दिवशी संध्याकाळी शिंदे मॅडम मला भेटायला माझ्या खोलीवर आल्या. परवाच्या सोमवारी इथल्या सनराईज हॉलमध्ये आमचा साखरपुडा आहे बरं का. काय सांगताय सर? हो, मॅडम बाळाला घेऊन आपल्यासाठी चहा नाश्ता आणायला संतोष भवनमध्ये गेल्या आहेत. त्याही येतीलच इतक्या. आम्ही खूप हादरलो होतो सर तुमचा निरोप ऐकून. तुमचे नातेसंबंध मला माहिती नव्हते म्हणून फसगत झाली. तरीही सांगतो, माझा विद्यार्थी चारित्र्य संपन्न असावा, तो फालतू नसावा असं प्रामाणिकपणे मला वाटत होतं. त्यामुळे जाऊ द्या सर. अहो, शेवट गोड झाला ना, आम्हाला लय आनंद झाला. परवा आम्ही सनराईजमध्ये आलो तर विचारायचं नाही तुम्ही. तुमची उपस्थिती अत्यावश्यक आहे. मॅडम तुम्हाला रीतसर निमंत्रण देणार. सर, किती वाजता आहे तुमचा साखरपुडा? दुपारी 1 वाजता. तेवढ्यात शिंदे मॅडम आल्या. त्यांच्या मुखावर आनंद मावत नव्हता. सगळ्यांनी उठून टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. स्वागताचा हात जोडून स्वीकार करत त्या म्हणाल्या, सरांनी पूर्वी कल्पना दिली असेल तुम्हाला, मी तुमची अत्यंत ऋणी आहे. खरं सांगते, माझ्या भावाने माझ्यासाठी एक गबाळा सरकारी दवाखान्यातला कंपाऊंडर शोधला होता. सरांच्या जन्मदात्यांनी त्यांच्यासाठी 7वी नापास असलेली गृहिणी शोधून ठेवली होती. आम्हा दोघांनाही स्थळं पसंत नव्हती. आम्ही फार मोठ्या धर्मसंकटात सापडलो होतो. आता हा पुढचा प्रकार तुम्हाला माहिती आहे. आमच्यातली कोंडी फोडून तुम्ही फार मोठा चमत्कार घडवला आहे मुलांनो.
तुमच्या चिठ्ठ्या आमच्यासाठी वरदान ठरल्या. त्यांनी आमचं जीवन उजळून टाकलं आहे. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत. इकडे नांदूरमध्ये शंकरच्या घरी वेगळंच रामायण चालू होतं. 11-12च्या दरम्यानची वेळ होती. माई कमरेला मलम सोडून झोपेची आराधना करत डोळे मिटून पलंगावर पडली होती. रिकाम्या मनात सैतान संचारला होता. माईचं फारच वेगळं प्रकरण होतं. छटाकभर आजाराचं किलोभर भांडवल करण्यात तिचा हातखंडा होता. आजाराच्या शंकाकुशंकांची तिची सतत कुरकुर चाललेली होती. कमरेच्या मणक्याला रक्त शोषणारी जळवा लागली आहे. सारं रक्त शोषल्यावर आपल्या कमरेचा काटकोन होईल, पाठीला कुबड निघेल, चालताना दोन्ही हातात काठ्या घ्यायला लागतील, अंथरुणावर सरळ झोपताच येणार नाही, अनेक शंका. आपल्या जगण्याला अर्थच राहणार नाही असं म्हणून तिने रडायला सुरुवात केली. खरं काय खोटं काय देवाला माहिती. सुंदरनी मावशीला बोलवून आणलं. मोठ्या बहिणीला आलेलं बघून माई उठून न बसता पडल्या पडल्या रडत म्हणाली, माझं काय खरं नाही मोठ्या बाई. मरण काय येत नाही मला. मरण आल्याशिवाय या आजारातनं सुटकाच नाही माझी. संसार, शेतीवाडी, मुलं बाळं, नवरा यांच्या काळजीनं हवालदिल झाली हो मी. कसं होईन हो माझ्या लेकरांचं, कसं होईन हो माझ्या आशराप नवऱ्याचं. माझ्याच मागं का पिडा लागली. फासा शांत हो फासा. अगं तू वाईट वांगाळ मनात आणू न गं. तू मरणार नाही. मरण काही एवढं स्वस्त आहे वे. तुझ्या नवऱ्याचं लेकरा बाळाचं काही पण वाईट वांगाळ होणार नाही. हे बघ समजे तुझ्या मनाचे खेळ आहेत. तुला लागोपाठ 5-6 दिवस शॉक द्यायला पाहिजे असं काल आबा म्हणाले. मी एवढ्यात तुझ्या समाचाराला येणारच होते, तेवढ्याच सुंदर आली. फसा कंबरदुखी म्हणजे काय लय गंभीर आजार नाही आहे. कशाला उगं नाही ते मनात आणते तू. चिल्ल्या पिल्ल्याची काळजी वाटते मोठ्या बाई. काळजी निम्मा रोग असतोय फसा. अहो मी चांगली खाती पिती म्हणून मी ढोंग करते असं वाटतंय सगळ्यांना. तू कोणाचं मनाव घेऊ नको, खचून पण जाऊ नको. सगळ्या दुखण्यावर इलाज निघालाय. तेवढ्याच सुंदर खोलीत आली. माई रडायची थांबली नसल्याचं बघून म्हणाली, मावशी कालपासनं माईने रडायची प्रॅक्टिस चालू केली. काल अडखळत बेसूर रडत होती. आज संसार, मुलं बाळं, नवऱ्याचं कसं होईन म्हणून ताला सुरात रडायला लागली ती. सुंदरे, तू पण त्या शंकराचं शिकले का. अगं तुमच्या काळजीनं निम्म अंग नाही राहिलं मला. तुम्ही मला मारून तरी टाका म्हणजे तुमच्या सगळ्याची कायमची चिंता तरी मिटन. माई शंकर भाऊ यायची वेळ झाली. रडणं बंद कर. मावशीबरोबर हिताफाराचे 4 शब्द बोल शांतपणे. कधीपासून शहाणी झाली का तू एवढी. जेव आणि दुन्याची बादली घेऊन मुकाट न देऊ जा. मला शहाणपणा नाही शिकवायचा. जा बाई सुंदर घे, जेवून घ्या आधी. या आजाराने तुझ्या आईची चिडचिड वाढली, मनाव नको घेऊ. पण मावशी तुम्ही जेवली का. अगं हात धुवून उठले होते तेवढे तू आली बोलवायला. मग चहा करू का तुमच्यासाठी. तुझं जेवण झाल्यावर कर. सुंदर आत गेल्यावर नानी माईला म्हणाली, पोरं कळती झालीत फासा, समजाय पाहिजे तुला. माई आसवड हळत उठून बसली. डोळ्यांना पदर लावून म्हणाली, कुणी कुणाचं नाही मोठ्या बाई. मी आणखीन काही काळ हातरुणावर खेळून पडले ना तर माझं हाल गल्लीतलं कुत्रं नाही खाणार. जड झाली मी सगळ्यांना. बाया काहीतरी काय म्हणत आणती ग तू. दवापाणी चालू आहे ना. डॉक्टर काय म्हणले. काय 4-5 दिवसांनी या नावाचा कसला फोटो काढायचा आहे, मग काय ते ठरवता येईन म्हणले डॉक्टर. अगं मनक्यात फट पडली असेल ना तर डॉक्टर म्हणतीन ऑपरेशन करू. पण ऑपरेशनला होकार द्यायचा नाही सांगून ठेवती. पण अलीकडनं दुर्बिणीतनं बिन टाकायची ऑपरेशनं करतात मोठ्या बाई. अगं बाया तरी पण ऑपरेशनच ना ते ऑपरेशन झालं का माणूस होतोय आधू. मग काय मी एका जागेवर बसून राहायला लागते. उडबस करता येत नाही. हातात काठी घ्यायची पाळी येईन. मग काय करायचं बाई. अगं मणक्याच्या आजारावर लय उपाय निघालेत. व्यायाम आहेत, योगासनं आहेत, मालिश करतात, लेप लावतात, वजनं लावतात. सुखाचा जीव दुःखात लोटायचा नाही. नानी निर्णायक सुरात म्हणाल्या. मग माईनं विषय बदलला आणि बहिणीला विचारलं, चिकोडीला जाणार होती ना मोठ्या बाई. गेलते की. कधी आली. काल आली वय. कसा आहे प्रभू. प्रभू बरा आहे. किती दिवस होता दवाखान्यात. अगं 3 दिवस होता. आतड्याला पीळ पाडला होता. आतड्याला पीळ पाडायला कुठं दगड फोडायचा जात होता तो.
ओढ्याच्या कडेला दगडाची ताल रचित होता, ढिलं पडला असन. बाया, चिकोडीला जाण्यासाठी माझा बी जीव तिळतिळ तुटतोय, पण इलाच कुठल्यागत झाला बघ. परभूच येणार तुला भेटाय. कधी? म्हणला सवड मिळाली की येतो 4-5 दिवसांनी. एखाद्या महिन्यासाठी गोधाला घेऊन येण्यासाठी सांगाय पाहिजे होतं मोठ्या बाई. फार उपटली गोधा. 18 वर्षाच्या तरण्या पोरीसारखी दिसायला लागली. मला तर वाटायला लागलंय ना. तुला काय वाटायला लागलंय? मला वाटतंय सांबाबरोबर शंकरला पण उजवून टाका. काय भलतं बोलती मोठ्या बाई. अगं भलतं नाही फासा. अगं एकाच मंडपात कमी खर्चात होईन जाण की. अगं पण शंकरचं आणि गोदाचं वय नाही लग्नाचं. नसू दे. पूर्वी लोक पाळण्याला बाशिंग बांधून पोरांची लग्न लावत होती. गोदा सून म्हणून घरात आली ना तर घरकामाच्या तुझ्या सगळ्या चिंताच मिटतील बघ. आपण लोक नावं ठेवतील मोठ्या बाई. अगं लोकांना काय तेवढाच उद्योग आहे का? अरे पण तरीसुद्धा लोकांचा विचार करू नको फासा. लोक तुझी चूल पेटवाय येतात का? धुणं पाणी करायला येतात का? अगं तू अशी हातरुणावर आणि लेकराची आबाळ चालली असं म्हणली ना. अगं पण मुख्य मुद्द्याचा प्रश्न विचारत घे ना मोठ्या बाई. आता कोणचा मुख्य मुद्द्याचा प्रश्न? मोठ्या बाई, शंकरचं शिक्षण चालू आहे. तो लग्नाला होकार देणारच नाही. तुम्ही आधी तुमची तयारी दाखवा, शंकरचं बघते नंतर. आणखीन एक, तुझं समजा खरं असलं ना तरी आपली भाऊ भाऊजय अल्पवयात लेकीचं लगीन लावून द्यायला तयार नाही होणार. तुला शंकरसाठी लग्न नाही करायचं फासा. मग कुणासाठी? अगं बाया, तुझ्यासाठी, तुझ्या आजारासाठी करायचं लगीन हे. मला सगळं अवघड वाटतंय मोठ्या बाई. काय अवघड नाही. ऐक माझं, शंकरची समजूत घालू. राहता राहिली भाऊ आणि भाऊजय. मी हा विषय त्यांच्याकडं काढलाय. प्रभू काय बोलला नाही, पण फुला थोडी कुरकुर करत होती. पण तुझी अडचण मी तिला समजून सांगितली. मला बाया फार आकरीत वाटाय. माई संभ्रमात पडली होती. काय आकरीत नाही ग फासा. उद्या 24 तास तुझ्यावर हातरुणावर पडून राहायची पाळी आली, मग काय करशील तू? माई बराच वेळ स्वतःशी विचार करत राहिली. तिला निर्णयच घेता येईना. शेवटी नानीच म्हणाल्या, हे बघ, लय विचार केला ना तर सोपा प्रश्न अवघड वाटायला लागतो फासा. मोठ्या बाई, पण धन्याचा विचार घ्यायला पाहिजे. अगं आबा नाही म्हणायचे नाहीत. प्रश्न आहे तो फक्त शंकरचा. शंकरेव दडपण आणायला लागन. बाया, शंकर तयार झाला ना, प्रश्नच मिटला. माई म्हणाली, मनातनं खूप खुश झालेली होती. श्रोते हो, तुम्ही ऐकताय पोपटराव भसे लिखित कादंबरी धमाल. आज या कादंबरीचा 4था भाग आपण ऐकलात. 5वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.